आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। छत्रपती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अभिषेक करून विधिवत पूजा अर्चना करण्यात आली। यावेळी उपस्थित शिवभक्तांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते। यानंतर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणातून शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर पद्धतीने साकारले। उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले। त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले। युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून शिवजयंतीला समाजसेवेची जोड दिली। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत रनाळा येथे सरपंच पंकज साबळे यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले। संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमुळे संपूर्ण कामठी शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह, परंपरा आणि समाजसेवेच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली। तर आपण पाहत रहा पब्लिक टू PM न्यूज 24। जय भवानी, जय शिवाजी। आज आपला हा भारत देश उभा आहे हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये स्वाभिमान टिकून या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि संपूर्ण भारताला दाखवून दिलं की या भारतामध्ये सर्व समाजाला, सर्व जातीला घेऊन त्या ठिकाणी एक मोठी मावळ्यांची फौज ही छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली आणि त्या काळापासून देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या माध्यमातून सुरू झाली। आज ज्या ठिकाणी ज्या काळामध्ये मुघल साम्राज्य हे या भारता देशमध्ये आपल्या आई बहिणीची आबरू लुटत होते, हा भारत देश कुठेतरी विस्कळीत झाला होता, हाहाकार मचलेला होता। अनेक राजे रजवाडे त्या ठिकाणी मुघल सल्तनतच्या हाताखाली नतमस्तक झाले होते। त्यावेळेस आपल्या राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला घडवलं। अतिशय लहान वयामध्ये जे वय त्यांची खेळण्याची होती त्या वयामध्ये त्यांच्या हातात ढाल तलवार देऊन स्वराज्य निर्माण हे शिवराय तूच करू शकते अशी सांगता त्यांना दिली। त्यांना या स्वराज्याकरिता तयार केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य हे आपल्या सर्वांना मिळून दिलं। या निमित्ताने राजेबद्दल सांगताना अनेक महान कार्य, अनेक त्याग, अनेक बलिदान, अनेक असे विषय जे राजाच्या माध्यमातून आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी झालेले आहे। राजांबद्दल सांगताना आपल्याला अभिमान वाटतोय, आपला स्वाभिमान जागा होते की आपण अशा राजाचे वंशज आहोत ज्या राजांनी स्वतःसाठी कधी काही केलं नाही, तो स्वतःसाठी कधी जगला नाही, तो जगला तर तुमच्या आमच्या भविष्यासाठी ते होते म्हणून आपण आहोत। राजाचे आपल्या सर्वांवर, या भारतांवर खूप मोठा उपकार आहे। अशा या राजाचे आज शिवजयंती आहे। या शिवजयंतीचे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। जय शिवराय। अवसर पर मैं सभी कामठी शहर के नागरिकों को बहुत बहुत अभिवादन करना चाहती हूँ, बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहती हूँ। हम अगर इतिहास में जाते हैं तो हम देखते हैं कि शिवाजी महाराज का जन्म 1630 में हुआ है। आप समझे, 19 फरवरी 1630 में हुआ है। और पहली लड़ाई जो उन्होंने पहला गढ़ जो उन्होंने जीता था वो सिर्फ 16 साल की उम्र में। आप समझ लीजिए, इतिहास पढ़ना अगर आप सीखोगे ना तो आपके जीवन में आप बहुत आगे बढ़ोगे।
इसलिए करते हैं कि उनका एक इतिहास बनता है। और मैं आपको बताना चाहती हूँ कि शिवाजी महाराज ने पहला गढ़ तो 16 साल में जीता, मगर सबसे ज्यादा जो प्रचलित हुआ वो था अफजल खान के साथ उन्होंने जो एक गढ़ जीतने के लिए जो रणनीति तैयार की थी, वो रणनीति उनकी बुद्धि की यहाँ पर दाद देती है। और मुझे इस बात का दुख है कि बहुत ही कम उम्र में, यानी उम्र के 50 साल में उनका